नमस्कार, मी स्वप्नील गरड. महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शको, आज 9 सप्टेंबर सोमवार सकाळच्या 6:30 वाजलेले आहेत. आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार आपण उजनी धरणाविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. दर्शको, आज दिवसभर सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात अत्यल्प पाऊस झालेला आहे. तरीही दुपारनंतर पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ या तालुक्यातील काही गावांमध्ये तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी जाणवल्या. दर्शको, आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार आज सकाळी दौंड येथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. काल सकाळी 22,000 क्युसेकपेक्षा जास्त असणारी दौंड येथून उजनीमधील आवक ही 10,000 क्युसेकने कमी होऊन 12,798 क्युसेक एवढ्या पाण्याची आवक ही दौंड येथून उजनी धरणामध्ये होतीये. त्याचबरोबर उजनी धरणामध्ये एकूण पाणीसाठा हा 119.62 TMC झालेला असून त्यापैकी 55.96 TMC पाणीसाठा हा उपयुक्त पाणीसाठा आहे. त्याचबरोबर उजनी धरणाची पाण्याची पातळी ही 104.46% एवढी झालेली आहे. सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात जरी पावसाने विश्रांती दिली असली तरी उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग मात्र कायम आहे. काल सकाळी जे 30,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये होत होता तो आज सकाळी सुद्धा कायम असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार सीनामाडा डाव्या कालव्यामध्ये होणाऱ्या विसर्गामध्ये थोडीशी घट करण्यात आलेली असून आज सकाळी 6:30 वाजता 175 क्युसेकच्या विसर्गानं पाणी हे सीनामाडा डाव्या कालव्यामध्ये सोडण्यात येते. तर दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्येही 80 क्युसेकचा विसर्ग होतोय. उजनी धरणामधून मुख्य कॅनलमध्ये 1600 क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडण्यात येत असून बोगद्यामध्येही 200 क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय. त्याचबरोबर ऊर्जा निर्मितीसाठी तर आपण 1600 क्युसेक या पाण्याचा वापर करतच असून भीमा नदीमध्ये होत असलेल्या 30,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग असा एकूण 31,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा भीमा नदीच्या पात्रात होतोय. दर्शको, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 10 तारखेनंतर पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होईल. परंतु मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये 13 ते 14 तारखेपर्यंत पावसाचं प्रमाण असंच राहून काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरात मुसळधार पाऊस होण्याची शक्यताही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे. दर्शको, या उजनी धरणाविषयीच्या महत्त्वाच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी घेऊन येतच असतो. या अशाच अचूक, विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाविषयीच्या अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही पाहत राहायचं आहे महाराष्ट्र माझा न्यूज.